नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत आजची जी वॅकन्सी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिस्ट्रिक्ट एपिडर्मोलॉजिस्ट या पदासाठी या ठिकाणी निघालेली आहे। जॉब लोकेशन जे आहे तुमचं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस रत्नागिरी या ठिकाणी असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे MBBS तुमचं झालेलं असेल किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत तुमचं MPH MHA MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। एकूण एक वॅकन्सी या पदासाठी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। 35,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी निघालेली आहे। DTO ऑफिसला तुमची जॉब लोकेशन या ठिकाणी असेल। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल किंवा सोबत तुमच्या ठिकाणी MPH MHA MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट या पदासाठी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागणार आहे। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। MBBS असाल, एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, सोबत MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये वेतन या पदासाठी देखील तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे CPSC कन्सल्टंट या पदासाठी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। MBBS झालेलं असणं आवश्यक आहे किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH किंवा MHA किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव लागेल। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी या ठिकाणी 8 वॅकन्सीचे कोण निघालेले आहेत। त्यामध्ये मंडणगडसाठी एक वॅकन्सी आहे, गुहागरसाठी एक वॅकन्सी आहे, खेडसाठी एक, राजापूरसाठी एक, दापोलीसाठी एक, चिपळूणसाठी एक, संगमेश्वरसाठी एक आणि लांजासाठी एक, अशा एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH झालेलं असेल, MHA किंवा MBA तुमचं हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता। SC साठी एक, ST साठी एक, VJA साठी एक, OBC साठी एक, EWS साठी एक, ओपनसाठी 3 अशा वॅकन्सीज कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे बजेट आणि फायनान्स ऑफिसर या पदासाठी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं झालेलं असणार आहे। CA तुमचं झालेलं असेल, इंटर CA झालेलं असेल, ICWA झालेलं असेल, इंटर ICWA झालेलं असेल किंवा MBA फायनान्समध्ये झालेलं असेल, सोबत ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे कॉमर्समध्ये किंवा MBA MCOM तुमचं झालेलं असेल, सोबत टॅली झालेलं असणं आवश्यक आहे। मिनिमम 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे ओपन कॅटेगरीमधून वॅकन्सी ही निघालेली आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे अकाउंटंट या पदासाठी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। BCom तुमचं झालेलं असेल, सोबत टॅलीचं सर्टिफिकेशन असेल। 3 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी ST कॅटेगरीमधून या ठिकाणी निघालेली आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट नर्स या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, सोबत सर्टिफिकेशन असेल फिजिओथेरपीमध्ये रेप्युटेड इन्स्टिट्यूट मार्फत किंवा DPN झालेलं असेल किंवा MSc नर्सिंग झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभवाची या ठिकाणी कुठली
रिक्रुटमेंट या ठिकाणी दिलेली नाही। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे ओपन कॅटेगरीमधून 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। PG युनानी तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी आयुष हॉस्पिटलला असणं आवश्यक आहे। एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष UG साठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। रत्नागिरी हॉस्पिटलला जॉब लोकेशन तुमचं असेल, BAMS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार नाही। एक वॅकन्सी OBC कॅटेगरीमधून आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं जर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभवाची आवश्यकता नाही। 8 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहे? ST कॅटेगरीमधून एक, SBC मधून एक, NTB साठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। AWS साठी 2, ओपनसाठी 3 अशा वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष मेल या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। गुहागरसाठी 2 आणि राजापूरसाठी 2 अशा 4 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव या ठिकाणी देखील तुमचा लागणार नाही। 28,000 रुपये वेतन तुम्हाला जे आहे या ठिकाणी या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष फिमेलसाठी या ठिकाणी गुहागरसाठी 2 आणि खेडसाठी 1 अशा 3 वॅकन्सी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभवाची या ठिकाणी आवश्यकता नाही। विजयसाठी 1, AWS साठी 1 आणि SCBC साठी 1 अशा 3 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला जे आहे या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर IPHS कोऑर्डिनेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभवाची या ठिकाणी कुठलीही अट नाही। एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी दिलं जाईल। अशा एकूण 25 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। अर्ज जे आहेत 19/12/2024 पासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत रात्रीच्या 5:30 वाजेपर्यंत सकाळी 10 ते 5:30 या दरम्यान तुम्ही अर्ज जे आहे सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी सादर करू शकता। वयमर्यादा जी आहे किमान वयमर्यादा या ठिकाणी 18 वर्षापर्यंतची तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि MBBS विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ या पदांसाठी कमाल वयमर्यादा 70 वर्ष या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदांसाठी कमाल वयमर्यादा 65 वर्षापर्यंतची असेल आणि इतर पदे खुल्या प्रवर्गातील कमाल वयमर्यादा 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील 43 वर्ष इतकी आणि राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचारी जे असतील त्यांना 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल। अर्ज करतेवेळी आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशीट व प्रमाणपत्रे सेमिस्टर पॅटर्न असल्यास उमेदवारांनी अर्जासोबत मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करायचे आहेत। शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि जात प्रमाणाची साक्षांकित प्रत जी आहे या ठिकाणी जोडायची आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहेत। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये असेल आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असेल। नॉन रिफंडेबल फीस पेमेंट या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरायचे नाही तर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फोनपे, गुगल पे, UPI, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने तुम्हाला फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी करायचे आहे। अकाउंट नंबर जो आहे आपल्याला स्क्रीनवर त्या ठिकाणी बघू शकता। बँक ऑफ इंडियाची बँक डिटेल आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। डिस्ट्रिक्ट आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी यांच्या नावाने तुम्हाला बँक डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। IFSC कोड देखील या ठिकाणी आहे आणि अकाउंट नंबर देखील आहे। त्यावरून तुम्ही तुमचे फीस पेमेंट जे आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज जे आहे आपल्याला माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नावाने या ठिकाणी करावे लागतील। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।